कत्तलीसाठी आणलेल्या 7 गोवंश जनावरांची सुटका, गुंडाविरोधी पथकाची कारवाई। गुंडाविरोधी पथकाला मिळाले माहितीनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर फाटा नाशिक रोड येथून गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती कळताच गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर फाटा नाशिक रोड येथे सापळा रचून बाजार समिती आवारातील पडीत जागेत छापा टाकून बोलेरो पिकअप वाहन व चालकास ताब्यात घेतले। सदर वाहनात 4 व वाहनाजवळील पीडित जागेत 3 असे एकूण 7 गोवंश जातीची जिवंत जनावरे मिळून आली। सदरची जनावरे गोपीनाथ रतन सोनवणे वय 48 वर्ष हे मुस्तगीन करून कुरेशी राहणार वडाळा गाव नाशिक यांची सांगण्यावरून जनावरांचा सांभाळ करीत होते। सदरची जनावरे वाहन चालक प्रकाश वसंत गवडी वय 35 वर्ष याचे मार्फतीने कत्तलीसाठी वडाळा गाव नाशिक येथे घेऊन जाण्याच्या तयारीत असताना मिळून आले। वरील दोनही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 7 जिवंत गोवंश जातीची जनावरेसह एकूण 5,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।